नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण AWS अथेनाचा डेमो पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण AWS अथेनाची एक तोंड ओळखून घेतलेली. आता या डेमोमध्ये आपण कोणकोणते सर्व्हिसेस वापरणार आहोत आपण पहिला जाणून घेऊया आणि आपल्या डेमोचं आर्किटेक्चर कसं असणार आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्याकडे एक सर्व्हिस आपण यूज करणार आहोत Amazon S3. याच्यामध्ये आपण आपला डेटा स्टोअर करणार आहोत, ज्याच्यावर आपल्याला क्वेरी रन करायची आहे. त्याच्यानंतर असणार आहे दुसरी सर्व्हिस AWS Glue, ज्याच्यामध्ये आपल्या S3 बकेटच्या डेटाचा मेटा डेटा आपण इकडे स्टोअर करणार आहोत. क्रॉलर असणार आहे. हा क्रॉल काय करणार आहे, Amazon S3 आणि Glue मध्ये एक इव्हेंट ब्रिज एस्टॅब्लिश करणार आहे. ठीक आहे, त्यांचं कनेक्शन एस्टॅब्लिश करणार आहे. आणि जो डेटा रिट्रेवल होणार आहे हा एथेनामध्ये होणार आहे, पण एथेनामध्ये होण्याच्या अगोदर जो आपला डेटा स्टोअर करणार आहोत आपण एका डेटाबेसमध्ये स्टोअर करणार आहोत. त्यामुळे आपण एक डेटाबेस वापरणार आहोत. ठीक आहे, आणि अथेनामध्ये आपण क्वेरी वापरून आपण आपला डेटा रिट्राईव्ह करणार. ही जस्ट त्याच्यामध्ये क्वेरीज आहे, तुम्ही Amazonचं AWS लॅम्बडा सुद्धा वापरू शकता किंवा Amazon API गेटवे सुद्धा वापरू शकता. पण आजच्या डेमोमध्ये आपण फक्त एक क्वेरी रन करणार आणि तो आपण डेमो पाहणार आहोत. तर जाऊया आपण आपल्या कन्सोलला. आपल्या AWS कन्सोलला आलेलो आहोत. तर पहिला आपण काय क्रिएट करणार आहोत, S3 क्रिएट करणार आहोत. ठीक आहे, या S3 ला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, एक बकेट क्रिएट करायचं आहे. बकेट क्रिएट करण्यासाठी आपण क्लिक करणार बकेट, क्रिएट बकेट. ठीक आहे, जनरल पर्पज, आणि बकेटचं आपण नाव देणार आहोत डेटा सोर्स बकेट. ठीक आहे, आणि SCL एनेबल सध्या आपण हे जे काही ऑप्शन आहेत ते आपण ॲज डिफॉल्ट ठेवणार. आणि जर का तुम्हाला S3चे इन डिटेल्स व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत. तिकडे जाऊन तुम्ही S3 वर जास्त नॉलेज मिळवू शकता. ऑलरेडी टेकन. ओके, आपण नाव देऊया, चेंज करूया. क्रिएट. ठीक आहे, हा आपला डेटा सोर्स झाला. आणि आपल्याला अजून एक बकेट क्रिएट करणार आहे आपल्या डेस्टिनेशनसाठी. का, कारण आपले जे काही डेटा स्टोअर होणार आहेत, ठीक आहे, त्याचा जो आउटपुट असणार आहे तो आपण एका दुसऱ्या बकेटमध्ये आपण स्टोअर करणार आहोत. आपण याला नाव देऊया डेटा डेस्टिनेशन बकेट डेमो. आपण ॲज इट इज ऑप्शन ठेवणार आणि क्रिएट बकेटला क्लिक करणार आहोत. ठीक आहे, आणि आपल्या या सोर्स डेटामध्ये आपण काय करूया, एक डेटा आपण अपलोड करूया. आता हा डेटा काय असणार मी तुम्हाला दाखवतो. काय असणार आहे आपण पाहूया. हा तालुका, डिस्ट्रिक्ट, अप्लिकेशन रिसिव्ड, अप्लिकेशन अप्रूव्ड, हा बेसिकली तीर्थदर्शनाचा स्कीम असतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या सिटीमधनं अप्लाय केले जातात, स्पेशली सिनियर सिटीजनसाठी. त्याचा हा डेटा आहे. त्याच्यामध्ये कोणत्या सिटीमधनं किती अप्लिकेशन आले, किती अप्रूव्ह झाले, किती स्क्रुटनीमध्ये आहेत, किती रिजेक्टेड झाले आणि किती कम्प्लीटेड झाले. ठीक आहे, ह्याचा पूर्ण हा डेटा असतो. कुठे स्टोअर करणार आपण, डेटा सोर्स या बकेट डेमोमध्ये आपण स्टोअर करणार आहोत. अपलोडमध्ये यायचं, ॲड फाइल्स सिलेक्ट करायची आहे आणि ओपन अपलोड. ठीक आहे, आता ही आपण फाईल अपलोड केलेली आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप करायचं आहे. अथेनामध्ये जाऊन जर तुम्ही पहिल्यांदा ही क्वेरी रन करत असाल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, क्वेरी सेटिंगमध्ये जायचं आहे. ठीक आहे, मॅनेजमध्ये जायचं आहे आणि इकडे तुम्हाला डेस्टिनेशन जो लोकेशन जो द्यायचं आहे जिकडे आपला रिझल्ट स्टोअर होणार आहे. ठीक आहे, तर आपल्या केसमध्ये आपण काय बनवलेलं आहे, एक डेस्टिनेशन बकेट बनवलेलं आहे. त्याला सिलेक्ट करायचं आहे, चूज आणि सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप्स आहे, आपल्याला काय करायचं आहे, AWS Glue मध्ये यायचं आहे आणि आपल्याला क्रॉलर क्रिएट करायचं आहे. तर क्रॉलरला क्लिक करायचं आहे. इकडे क्रिएट क्रॉलरमध्ये यायचं आहे. क्रॉलरला आपण नाव देऊया अथेना डेमो क्रॉलर.
ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला डेटा सोर्स चूज करायचा आहे. आता आपला डेटा सोर्स कोणता आहे, जिकडे आपला S3 आहे, जिकडे आपण आपल्या डेटा अपलोड केलेला आहे. तर काय करायचं आहे, ॲड डेटा सोर्सला क्लिक करायचं आहे. डेटा सोर्स टाईप आपल्याला S3 सिलेक्ट करायचं आहे आणि इकडे ब्राउज करून आपण आपला जो सोर्स बकेट आहे तो सिलेक्ट करायचा आणि चूज करायचा आहे. द ॲड एन S3 डेटा सोर्स क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही डेटा सोर्समध्ये टाईप S3 दिसेल, डेटा सोर्सचा पाथ दिसेल आणि पॅरामीटर क्रॉल ऑल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे. कॉन्फिगर करायचं आहे आपल्याला एक्झिस्टिंग IAM रोल, किंवा तुम्ही नवीन रोल क्रिएट करू शकता. नवीन रोल क्रिएट करायला काय करायचं आहे, क्रिएट न्यू IAM रोलला क्लिक करायचं आहे. आपण देऊया न्यू क्रॉलर रोल आणि क्रिएटला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्रिएटला क्लिक करणार, तो रोल जो तुम्ही क्रिएट केलेला आहे तो इकडे सिलेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्टला क्लिक करायचं. इकडे विचार तुम्हाला सेट आउटपुट अँड शेड्युलिंग. ठीक आहे. तर आउटपुट कुठे आपला स्टोअर होणार आहे, डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे आणि त्या डेटाबेसमधून तो आपल्या आउटपुट S3च्या फोल्डरला जाणार आहे. तर आपण काय करणार आहोत, इकडे इधर तुम्ही एक्झिस्टिंग डेटाबेस सिलेक्ट करू शकता किंवा ॲड डेटाबेसला क्लिक करून नवीन डेटाबेस क्रिएट करू शकता. आपण नाव देऊया अथेना क्वेरी DB. ठीक आहे. आणि क्रिएट डेटाबेसला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. हा आपला डेटाबेस झाला. बॅकला यायचं आहे. इकडे आपण रिफ्रेश करूया आणि अथेना क्वेरी DBला सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर जो शेड्यूल होणार आहे, क्रॉलर शेड्यूल होणार कसा होणार आहे, तिकडे वेगवेगळे टाईप्स असतात. ठीक आहे. पहिला आहे ऑन डिमांड. ऑन डिमांड म्हणजे जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा. हवरली, डेली, विकली, मंथली आणि कस्टम एक्सप्रेशन तुम्ही सेट करू शकता. आपल्या डेमोमध्ये आपण काय करणार, आपण आपला ऑन डिमांड हवं आहे. ठीक आहे. त्याला नेक्स्ट क्लिक करणार आहोत. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू आणि क्रिएटच्या पेजवर रिडायरेक्ट होईल आणि तुम्ही जे काय प्रॉपर्टी सिलेक्ट केलेले आहेत क्रॉलरसाठी, ते सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला इकडे डिस्प्ले झाले होतील आणि तुम्हाला इकडे एडिट करण्यासाठी ऑप्शन सुद्धा दिला जाईल. तुम्ही पाहू शकता, आपण इकडे सेट क्रॉलर प्रॉपर्टीज आहे, डेटा सोर्स आहे, सिक्युरिटी कॉन्फिगरेशन आहे, सेट आउटपुट आणि शेड्युलिंग आहे. हे केल्यानंतर काय करायचं आहे, क्रिएट क्रॉलरला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला क्रॉलर सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे. क्रॉलर रन्स. त्याच्यानंतर या क्रॉलरला जर तुम्ही या टॅबमध्ये गेलात तर तुम्हाला इकडे दिसेल की हा आपला क्रॉलर काय दाखवतोय, स्टेट रेडी दाखवतोय. तो रेडीच्या आपल्या स्टेटमधून आपल्या रनिंग स्टेटमध्ये आणायचं आहे. तर काय करायचं आहे, या क्रॉलरला सिलेक्ट करायचं आहे आणि रन बटनला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता रेडीचं स्टेटस चेंज होतोय रनिंगमध्ये आणि आपला रनिंगमध्ये आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल, तुम्ही क्लाउड वॉचचं लॉग सुद्धा पाहू शकता. उदाहरणार्थ आपण याला डुप्लिकेट करूया आणि क्लाउड वॉचचे लॉग बघूया. AWSला जाऊया कन्सोलला आणि क्लाउड वॉचमध्ये ठीक आहे, त्याच्यामध्ये लॉग्स मॅनेजमेंट. ठीक आहे. क्रॉलरमध्ये गेलात तर क्रॉलरमध्ये तुम्हाला मिळेल अथेना डेमो क्रॉलर. याला क्लिक केलात. ठीक आहे. तिकडे तुम्हाला सर्व डिटेल्स अवेलेबल होतील. आपला क्रॉलर रनिंगमध्ये आहे. आता आपण पुढच्या पायरीमध्ये जाऊया. आता आपला हा क्रॉलर क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. क्रॉलर आपलं रेडी झालेला आहे. जर तुम्ही या डेटाबेसमध्येच गेला तर आपला हा अथेना क्वेरी DB आपण क्रिएट केलेला आहे. या डेटाबेसमध्ये आपला हा टेबल क्रिएट झालेला आहे आणि या टेबलला जर तुम्ही क्लिक केलात तर ॲक्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहिलात की आपल्याला एडिट स्कीमा नावाचा ऑप्शन मिळतोय. तुम्ही खाली पाहू शकता की आपले कोणकोणते कॉलम्स आहेत.
उदाहरणार्थ कॉलम नेम तालुका, डिस्ट्रिक्ट, अप्लिकेशन रिसिव्ड, अप्रूव्ह, रिजेक्टेड, अंडर स्क्रुटिनी, ठीक आहे, कम्प्लिटेड. ह्या आणि यांचे डेटा टाईप आहे स्ट्रिंग, बिग इंटीजर वगैरे. जर तुम्हाला वाटलं की एखादा ह्या स्कीमामधला एखादा टाईप करेक्ट नाही आहे, तर तुम्ही एडिट स्कीमामध्ये जाऊ शकता, त्या कॉलमला सिलेक्ट करू शकता, ठीक आहे, आणि एडिट क्लिक करून तुम्ही तुमचा टाईप चेंज करू शकता आणि टाईप सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह बटन क्लिक करायचं आहे, जेणेकरून तो डेटा टाईप आणि स्कीमा स्टोअर होईल. ठीक आहे, हा या डेटाबेसचा फायदा असतो. आता आपण आपलं जाऊया अथेनामध्ये, कन्सोलला जाऊया आणि अथेनामध्ये जाऊया. तर तुम्ही पहिल्यांदा अथेनामध्ये आलास क्वेरी एडिटरमध्ये, तर तुम्हाला इकडे दिसेल डेटा सोर्स दिसेल, ठीक आहे, AWS डेटा कॅटलॉग, ठीक आहे, आणि डेटाबेस असणार अथेना क्वेरी DB, ठीक आहे. आणि जर तुम्ही इकडे या डेटा सोर्स बकेट डेमोला जर क्लिक केलं आणि प्रिव्ह्यू टेबल केला, ठीक आहे, तर तुम्हाला एक क्वेरी इकडे जनरेट झालेली दिसेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम त्या क्वेरी DBचं नाव, डेटा सोर्स बकेट डेमो आणि लिमिट 10, म्हणजेच काय 10 रेकॉर्ड तुम्हाला इकडे दाखवणार. ठीक आहे, जर तुम्हाला इकडे फाय करायचं असेल, ठीक आहे, फाय करून आणि रन क्वेरी करा, तर तुम्हाला 5 रेकॉर्ड्स इकडे दिसतील. आपण काय करूया, इकडे 25 करूया, जेणेकरून आपल्याला सर्व रेकॉर्ड्स दिसतील. ठीक आहे, हे आपले सर्व रेकॉर्ड्स इकडे आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, उदाहरणार्थ मला जिकडे डिस्ट्रिक्ट मुंबई सिटी असेल त्या रिजनचा मला डेटा पाहिजे आहे, तर काय करू शकतो आपण, डिस्ट्रिक्ट तर तुम्ही पाहू शकता आपण काय दिलं, वेअर डिस्ट्रिक्ट इक्वल टू मुंबई सिटी, आणि त्याच मुंबई डिस्ट्रिक्टचा आपला डेटा अवेलेबल झाला आहे. तर हा फायदा असतो अथेनेचा. आपण S3च्या डेटावर डायरेक्टली SQL क्वेरी इकडे आपण रन करू शकतो आणि हवा असलेला रेकॉर्ड आपण रिट्राय करू शकतो. तर आशा करतो तुम्हाला हा AWS अथेनेचा व्हिडिओ समजला असेल. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.